नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी मला आपल्या चॅनेलशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानायचेत. कारण लवकरच आपण आता 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करू. 1000 हा आकडा दिसायला जरी कमी वाटत असला तरी माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे, की एवढे सगळे लोक चॅनेलशी जोडले गेलेले आहेत. तर मी नक्कीच प्रयत्न करेल, की खूप छान कंटेंट आणि खूप छान-छान व्हिडिओज तुमच्या भेटीला घेऊन येण्याचा. सध्या व्हिडिओज थोडेसे कमी येतायत कारण मी व्हिडिओज माझं ऑफिस, घर आणि सारांश एवढं सगळं सांभाळून करत असते. तर जसा वेळ मिळेल तसं व्हिडिओचं एडिटिंग चालू असतं माझं. आणि आता एवढ्यातच खूप सारे सण झाले, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी. तर याच्यामध्ये खूप बिझी होतो आम्ही आणि सियाटल महाराष्ट्र मंडळाला आम्ही आता जॉइन केलेलं आहे. त्यांच्यातर्फे प्रत्येक इव्हेंट त्यांच्यातर्फे प्रत्येक सणासाठी एक वेगवेगळे इव्हेंट्स असतात. तर त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं. त्याचे सुद्धा व्लॉग्स मी काही अपलोड केलेले आहेत आणि काही अजून मला एडिट करून अपलोड करायचे आहेत. ते व्लॉग्स मी नक्कीच लवकरात लवकर तुमच्या भेटीला घेऊन येईलच. पाठीमागच्या आठवड्यातच दिवाळी झाली आणि दिवाळीमध्ये सुद्धा खूप मजा केली आम्ही. इथे आता छान आमचा मित्रपरिवार जमा झालेला आहे. सगळ्यांच्या घरी जाणं, मित्रमंडळींना घरी बोलवणं, याच्यामध्ये खूप छान आम्ही अशी दिवाळी साजरी केली. कुटुंबाला नक्कीच मिस केलं, पण यावेळेला मित्रपरिवार होता साजरा करण्यासाठी. त्यामुळे खूप छान आणि आमची सुद्धा खूप धावपळ झाली. तर यावेळीची दिवाळी आम्ही खूप छान साजरी केली आणि यावेळेला तर आम्हाला फटाके सुद्धा उडवायला मिळाले. सारांश खूप मिस करत होता फटाके वाजवणं. तर यावेळेला फटाके सुद्धा वाजवलेले आहेत. असाच सणासुदीमध्ये हा काळ गेलेला आहे आणि खूप बिझी होते. त्यामुळे व्हिडिओज सुद्धा आलेले नाहीयेत आणि दिवाळीनंतरचा हा पहिलाच आठवडा आहे. त्यामुळे थोडंसं निवांत आहे. आज आमच्या ऑफिसमधल्या माझी जी मैत्रीण आहे सावित्री, तिचा वाढदिवस आहे. तर तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक 4-5 मैत्रिणी मिळून बाहेर चाललेलो आहे आणि लंच करणार आहे आम्ही. आजचा व्लॉग मी एकदम हलका-फुलका व्लॉग करणार आहे, की आज आम्ही काय-काय करतो. ते सगळं मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. अगदीच हलका-फुलका व्लॉग मी करायचं ठरवलेलं आहे. आज आमचा स्पेशल असा गर्ल्स डे आउट आहे. चला बघूयात आपण आज काय-काय मजा करतो ते. चलो लेट्स गो. आता नोव्हेंबर महिना चालू आहे इथे. त्यामुळे थंडी पडायला लागली आहे. आज तरी थोडासा बरा दिवस आहे. नाहीतर इतर टाईम इथे पाऊस पडतो. संध्याकाळी पाऊस आहे इथे. पण आत्ता वातावरण थोडंसं चांगलं आहे. थंडी थोडीशी कमी आहे. इथे पाठीमागे जर पाहिलं इथे सेफवे म्हणून एक शॉप आहे. त्या सेफवे शॉपमध्ये मी चालली आहे. सेफवे शॉपमधून मला केक घ्यायचा आहे बर्थडेसाठी. केक घेणार आहे. त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण आहे सोनल, तिला मी पिक करणार आहे आणि तिला पिक करून मग माझी अजून एक मैत्रीण येणार आहे वर्षा, तिच्यासोबत आम्ही जाणार आहे. कारण आम्ही जिथे जाणार आहे ती जागा थोडीशी लांब आहे. इशकवा म्हणून एक जागा आहे. आम्ही सगळ्या मिळून मग एका गाडीमध्येच जाऊ. चला आपण आता इथे एक केक घेऊयात. हे सेफवे आहे. इथे रोजच्या वापरातल्या ग्रॉसरी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी मिळतात इथे. खूप काय काय वन स्टॉप सोल्युशन आहे सेफवे सगळ्यासाठी. इथे फ्रेश बेक्ड म्हणून सेक्शन आहे ना, इथे आपण केक पाहूयात. हे काय खूप काय काय मिळतं इथे. इथे वेगवेगळे केक दिसत आहेत. आम्ही काय खूप मोठा केक घेणार नाहीये कारण दिवाळीमध्ये खूप गोड खाऊन झालेलं आहे आणि एवढं खाणं होत नाही केकचं. त्यामुळे बघूयात मी कोणता केक घेऊ शकते. रेट थोडेसे रिझनेबल असतात इथे. हा जो केक आहे $11 आहे, $12 आहे बेसिकली. टॅक्सेस वगैरे मिळून तो $13 पर्यंत जाईल. इथे सुद्धा वेगवेगळे केक आहेत. थोडेसे मोठे तिथे. आपल्याला छोटा घ्यायचा आहे केक. हा केक मस्त आहे, छोटासाच आहे आणि दिसतोय सुद्धा छान. हा केक पाहते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे केक आहेत, पेस्ट्रीज आहेत. हा केक मस्त आहे, ब्लॅक अँड व्हाईट डिनर केक. छान छान केक्स आहेत. हा केक घेतलाय, छान केक आहे. त्याला चॉकलेटचा केक आहे, त्याच्यावरती बेरीजचं. चॉकलेटचा केक आहे, त्याच्यावर बेरीजचं असं छान कोटिंग आहे. चलो
केक काय कोणी जास्त खात नाही आणि जेवण करणारे बाहेर, सो हा 5 मुलींच्या मध्ये संपून जाईल. चलो आता बिलिंग करून आपण निघूयात. खूप मोठा आहे सेफे, पूर्ण फिरलो नाहीये. चलो आयसाईट चांगली पाहिजे. आपल्याला एवढं अचीवमेंट वाटतं ना की तर आता सगळ्या मैत्रिणी आमच्या जमलेल्या आहेत. ही आहे सोनल, ही श्वेता आणि पुढे वर्षा ड्रायव्हिंग करते आणि ही आमची बर्थडे गर्ल सावित्री. तर आम्ही आता सगळ्यांना पिकअप करून निघालेलो आहे रेस्टॉरंट मध्ये. आता डायरेक्ट रेस्टॉरंट मध्ये भेटूयात. आणि आता फॉल सीझन संपत आलेला आहे, तरी सुद्धा खूप छान व्ह्यू दिसतोय फॉलचा बाहेर, खूप सुंदर. चलो महाराजा कुझिन ऑफ इंडिया या रेस्टॉरंटला आलेलो आहे आम्ही. ईशपमध्ये आहे आणि खूप छान वातावरण आहे. मागे तर असे डोंगर आहेत आणि डोंगरावरती सगळे फॉल कलर्स दिसत आहेत, खूप छान वाटतंय. चलो इथल्या रस्त्यावर सुद्धा खूप वेगवेगळे शॉप्स आहेत आणि इथे आहे रेस्टॉरंट. काय काढूयात ना. रेस्टॉरंट Okay. Left with half an hour. That's fine. आलेलो या हॉटेलमध्ये. खूप सुंदर हॉटेल आहे आणि बुफे घेतोय आम्ही. एक अर्ध्या तासात हॉटेल बंद होईल असं सांगितलंय. हाय आमची बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे सावित्री. थँक्यू राधिका. थँक्स फॉर दिस ट्रीट. बुफे आहे आणि बुफे घेतलाय, तर एवढे सगळे पदार्थ आहेत. नॉनव्हेज मध्ये ऑप्शन इकडचे व्हेज आहेत. आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही केक कट करणार आहे. Come on. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Savi. Happy birthday to you. May God bless you. नाही आधी तुला. तिला सगळ्यांनी खाऊ घाला, संपवायचंय आपल्याला. ओके बघ सांग, तुम्ही सगळ्यांनी त्रास दिला ना. थँक्यू असं म्हणून. चॉकलेट केक कधी फेल नाही जात. मस्त केक आहे का खरंच. आवडला ना सावित्री. फ्रुट्स खा, हेल्दी आहेत बघ. घेते केक, फारच छान केक आहे. मला ते मॉन्जिनीचा ब्लॅक फॉरेस्ट किंवा तो मिळायचा तसा टेस्ट लागते. मॉन्जिनीस आठवलं हिला. हॅपी बर्थडे सावित्री.
तर आता 3:45 वाजलेत आणि महाराजा कुझीन ह्या रेस्टॉरंटमधलं जेवण आम्हाला खूप आवडलं. बुफे घेतला होता आम्ही. सगळंच जेवण खूप छान होतं आणि तिथेच आम्ही केक कटिंग सुद्धा केलेलं आहे. तर आता जर आजूबाजूला पाहिलं तर आता जरी 4 वाजत असले तरी आता खूप संध्याकाळ झाली आहे आणि एका तासाने अंधार पडेल इथे. तर इथे जवळच एक पार्क आहे. तर त्या पार्कमध्ये आम्ही जाणार आहे. तिथे थोडेसे फोटोज काढून आणि मग घरी जाणार आहे आम्ही. चलो. आता बाहेर आता क्रिसमस पण जवळ आलेला आहे. तर असे लाइटिंग्स ठिकठिकाणी पाहायला मिळतायत. चला बघूया तिथे लेक समामिश पार्क म्हणून आहे. तर तिकडे आम्ही जाणार आहे. चलो. चला. लेक समामिश पार्कला आलो इथे आणि थोडेफार जे फॉल्सचे कलर आहेत तर ते दिसतायत. आता इथे आम्ही जरा थोडेफार फोटो काढू, छान बसू आणि मग निघू. हे झाड फार सुंदर दिसतं म्हणून आम्ही इथे थांबवली आहे गाडी. रस्ता सुद्धा फार सुंदर दिसतोय हा. खूप छान. तर आता 4:30 वाजलेले आहेत आणि हा समावेश स्टेट पार्कमध्ये इथे एंट्रन्सला इतका छान फॉलचा व्ह्यू आहे. फॉल जायला लागलाय तरी सुद्धा खूप छान व्ह्यू आहे. इथे आम्ही काही फोटोज काढले आणि खूप छान वेळ गेला आजचा. तर आजचा हा व्लॉग जो आहे जो मी इथेच थांबवतेय. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर लवकरच भेटूयात अजून एखाद्या अशाच धमाल ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय.